हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल द वायब्रंट. तर आता काहीतरी नवीन करायचा प्लॅन आहे. जसं की आता गणपती बसणार आहेत, तर गणपतीमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आणि वेगवेगळे गेम्स आम्ही घेऊन येणार आहे. तर उद्या गणपती बसणार आहे आणि आज दिवसभर ऑफिसचं काम करून एवढं थकला माणूस, पण जसं माहिती पडलं उद्या गणपती बसणार आहे आणि डेकोरेशन आज रात्रीच कम्प्लीट करायचं आहे. आहा, एनर्जी हो, भयंकर एनर्जी ना. पण अजून सांगू एनर्जी कुठून आली. तर इथं आमच्या घराजवळ एक जिओची टीम राहते. जिओच्या टीम आमच्या त्यांच्याच टीमचा एक प्लेअर गेला होता आणि त्यांचं गणपतीचं डेकोरेशन चालू होतं. त्यांनी काय केलं, ते गणपती डेकोरेशन झाकून ठेवलं. ओ माय गॉड, झाकून ठेवलं. कशाला इकडे आहे ओजीची टीम. याला काही पाहिजे आपल्याला काही ते असं आयडिया चोरायचं नसते, कारण की ओजीचा स्वॅगच वेगळा आहे ना. म्हणून आज रात्रभर जागून इथं होणार आता डेकोरेशन. आणि तसंही तुम्हाला सांगतो, त्यांचं डेकोरेशन 15 दिवस 1 महिना जेवढे काही असणार, तरी पण कितीही काही केलं तर डेकोरेशन हे आदल्या रात्रीच पूर्ण होत. तर गाईज, आता वाजले 1:30 आणि आम्हाला हे जे मंदिर आम्ही जे गणपती बाप्पाचं तयार करून राहिलो, याच्यामध्ये एवढे प्रॉब्लेम आले की तुम्हाला काय सांगू. यात पाईप कमी होते, हे असे एल्बो कमी होते, पण शेवटी आपण आहोत इंजिनियर, तर आपल्याला तर ते जुगाड म्हणजे जमणारच आहे. ते घरी एल्बो बनवले, हे घरी घरच्या फॅक्टरीत बनवले आहे. हे बा कावा झाला पुरा, हा चाकू पुरा कापलं, आरी नव्हती. आपला भाऊ पण डायरेक्ट आरी बनवली चाकूची आणि डायरेक्ट एल्बो शिल्लक झाले. आता कोणाला लागलंच सांग ना, पुढच्या वर्षी गणपती घेऊन जा आपल्या घरून. तर आता हे पुरं चालू आहे. हातोळी गितोळी काढली, आरी भेटली नव्हती, एल्बो नव्हते, पण थांबायचं नाही. म्हणून आता कंटिन्यू डिस्कशन ठेवतो तुमच्यासोबत चालू. तर मित्रांनो, रात्रीचे वाजले आहेत 1:30 आणि माझी झोपायची तर काहीच इच्छा नाही आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की उद्या आपल्याला बंदोबस्त आणि मला सकाळीच जायचं आहे आणि उद्या रात्री यायला पण लेट होणार आणि दिवसभर मला पूर्ण मंडळांना तिथं व्हिजिट करावं लागणार आहे. बंदोबस्त वगैरे, कुठं गर्दी, काय कुठला जल्लोष. त्याच्यामुळे आता आपण झोपू आणि उद्या आपण तिकडे याची कसर भरून काढू. आणि तुम्हाला जर माझ्या हद्दीतले गणपती पाहायचे असतील तर मला कमेंट करा. मी तुम्हाला पूर्ण माझ्या हद्दीतले चांगले डेकोरेशन, चांगले जेही समजा आहेत आपलं, ते पूर्ण दाखवतो तुम्हाला. मज्जा रोज एका दिवसाचा एक गणपती दाखवू शकतो. कमीत कमी 10 ते 20 मंडळ आहेत आणि रोजचे 2 दाखवू शकतो. एका दिवसातही पूर्ण दाखवू शकतो. तुम्हाला काय कसं बघायला आवडेल कमेंट मध्ये सांगा. फक्त तुमची इच्छा आहे, महाराष्ट्र पोलीस पूर्ण करा. तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 2. टेलर काम चालू आहे. आता हे पडदा शिवणं चालू आहे घरी, कारण की आता रात्री 2 वाजता टेलर काही भेटणार नाही आपला. आता होममेड पडदा लावणं चालू आहे, जो आपल्या बाप्पाच्या मागे दिसणार आहे एकदम कडक. हे इकडे पडद्याचं काम चालू आहे. चला, आपली पडदा रेडी. आता तुम्हाला लावल्यानंतर दाखवतो. मला काही झोप निघून राहिली. तर गाईज, आता वाजले 3:30 सकाळचे आणि आम्ही डेकोरेशन चालू केलं होतं 12 वाजता. 12 वाजता केलं होतं, 11:30 वाजता चालू केलं होतं आणि 11:30 वाजेपर्यंत आम्ही फक्त एवढंच अचीव करू शकलो. पण जे हे बघितल्यानंतर आता पीस भेटून राहिलं. तुम्हाला जर पीस भेटत असेल तर सांगा की यावेळेसही पीस भेटलं होतं. तर आता पुढचं थोडंसं कंटिन्यू करतो, मग तुम्हाला अजून एक शॉट दाखवतो. तोपर्यंत चालू केलं होतं एकदम फॉर्ममध्ये शर्ट घालून की बाप्पा आता तर एकदम खतरनाकच करू. पण हे सगळं करता करता पुण्यात वातावरण एवढं गरम झालं ना, असलं गरम वातावरण झालेलं आहे सध्या. टीम ओजी आणि जिओमध्ये काय सांगू तुम्हाला, एसी लावा लागेल 24 वर भर पावसाळ्यात, तरी गरमी होऊन राहिली भाई. बंडीवर कामाला डायरेक्ट, बंडीवर. हे बा शर्टून डायरेक्ट बंडीवर कामाला. हॅलो गाईज, तर आता वाजलेले आहेत 5 आणि जे डेकोरेशनचं सामान आहे आम्हाला असं वाटतं आम्ही थोडं कमी घेतलं आणि काही गोष्टी तर आम्ही घेतल्याच नाही आणि कापड पण कमी पडला. तर सध्या आता जे अवेलेबल आहे 5 वाजता तर काही भेटणार नाही आहे. तर जे अवेलेबल आहे त्याच्यात सध्या गोष्टी चालू आहे. पण असं पण नाही आहे की बस करा म्हणून, जसं पाहिजे तसंच चालू आहे. बघू आता कसं होतं. तर एकदा तुम्ही सेटअप करून इथपर्यंत आलेलं आपलं, बाकी दाखवतोच तुम्हाला मग थोड्या वेळात. तर गाईज, आता वाजले सकाळचे 6:15. 6:15 नंतर एवढंसा लूक पाहायला भेटला, म्हणजे तब्बल 8-9 घंट्यानंतर एवढं झालं आमचं. आता वाट पाहणं चालू आहे दुकानं कधी उघडतील, कारण की आमच्याजवळ जे सामान होतं ते सगळं झालं खतम. तर आता झोपू पण शकत नाही, कारण की झोपलं तर सकाळी उठणं काही पॉसिबल नाही आहे.
जोपर्यंत डेकोरेशन होणार नाही, दुकानं उघडतील नाही, तोपर्यंत हे सेटअप चालूच राहणार आहे. तर तोपर्यंत स्टेटिंग. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर काल रात्री आम्ही पूर्ण रात्रभर ट्राय केलं डेकोरेशन करायचं, पण सामान संपलं, दुकानं बंद होते, तर काही ऑप्शनच नव्हतं. मग शेवटी 8 वाजता झोपलो, कारण की 8 वाजताही दुकान उघडले नव्हती. आता 12 वाजता उठलो, थोडंसं फ्रेशनअप झालो. भाऊ तर आपले अजूनही झोपलेलेच आहे, कारण की भाऊ वेट करून राहिले की सामान कधी येणार आणि आपण कधी चालू करणार. आणि एक भाऊ आपला चालला गेला सकाळी ड्युटीवर, तर तो तर आता काही कामात पडणार नाहीये. पटापट जाऊ आपण मार्केटमध्ये आणि सामान जे जे लागते ते घेऊन येऊ. आता एक्स्ट्रा वाया गेलंच चालेल, पण सामान कमी निवडलं पाहिजे. तर चला तुम्ही माझ्यासोबत मार्केटमध्ये, तुम्हाला दाखवतो कुठून आणलं सामान. तर आपल्या घराजवळ तर काही सामान भेटलं नाही, कारण की लोक भयंकर लेवलवरती गणपतीचं डेकोरेशन करून राहिले. तर आपल्या घराजवळ भेटलं नाही. आता चंदननगरला आलो आणि बस होपफुली आता आपलं सामान इथं भेटून जावं. आता हे घरी जाऊन डेकोरेशन पण करायचं आहे. ऑलरेडी खूप टाइम होत आहे, पण काही बिलकुल नाही आपल्याला. तर चला मग आता चंदननगर. आकाशने सांगितलं ते. मित्रांनो, आपला तो जिगरी मित्र आहे ना लहानपणचा, एवढा होता झाडवर, तेव्हापासून तो आला आता गणपतीचं डेकोरेशन करू लागेल. सांगा नाक बसणार आहे गणपती. आपल्या पब्लिक काय म्हणतो तू? बस मजेत व्हिडिओ पाहत राहा, सबस्क्राईब करत राहा. तर आता सोसायटीमध्ये गणपतीच्या बँडचा लाडा ऑलरेडी चालू झालेला आहे आणि आमचं अजून डेकोरेशनच संपत नाहीये. तर आता 3 वाजले, 3, पण तरीही एक चॅलेंज आहे समोर की संध्याकाळपर्यंत डेकोरेशन करून गणपती घ्यायला जायचं आहे. आणि भाऊ आपला ड्युटीवर गेलेला आहे, जनसेवा करून राहिला ना, त्याला काही म्हणू शकत नाही आपण, ते तर एक प्राऊडवाली गोष्ट आहे. तर आपण पटापट ट्राय करूया संपवायचा आणि तुम्हाला दाखवतो की कसं होणार आहे आपलं डेकोरेशन. हॅलो गाईज, तर आता वाजलेले आहे 4:30. तर तब्बल 1.5 तासाच्या ब्रेक नंतर एवढं केलं आम्ही रेडी. ऑलमोस्ट 80% डेकोरेशन संपलेलं आहे आणि आपल्या भावाचा हात लागला. जे गणपतीचं जे बसायची अरेंजमेंट आहे ते भावाने एकदम घेऊन घेतली आणि ती नेक्स्ट लेवल होणार आहे. आता तर गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपलं मंदिर जाऊ दे आपण वर. चल चला या रे बाबू, बाप्पाचं ह्या रे वरती मंदिर. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चलो अभी जा रहा है भाई अपना पाया मंदिर. तुम्ही पुढून पाहून या, सांगा आतापर्यंत कसं झालं ते, कसं वाटलं. 80% डेकोरेशन आपलं डन झालेले. पुढचं झालं दाखवतोच तुम्हाला कसं आहे तो विषय. मग तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळची 6 आणि ऑलमोस्ट 24 आवर्स होण्यात आलेले आहेत. तरीही आपलं 5 to 6% डेकोरेशन बाकी आहे. तसं म्हटलं तर 99% डेकोरेशन बाकी आहे, कारण की आपले बाप्पाच तरी आले अजून. जेव्हा ते येतील ना, मग होणार ते 100% हँडी. तर आता आपण थोड्या वेळात हे सगळं आता झालं, ऑलमोस्ट झालेलं आहे. हे झाले गणपती आणायला जाऊ, तुम्हाला गणपती दाखवतो. आणि तिकडचा राळा कसा असते ना, हा पाहून घ्या तुम्ही. तर फायनली आम्हाला जशी पाहिजे होती एकदम तशीच मूर्ती भेटली. वक्रतुंड आर्ट्स वरून हे खराडीमध्ये आहे. जर तुम्हाला वाटलं तुम्ही तर नक्कीच व्हिजिट करू शकता. आता आपण जाऊ घरी आणि व्हिजिट तुम्हाला पुढच्या वर्षी करायला लागेल. आता चला आला ते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती आला रे आला, गणपती आला रे आला, गणपती आला, अरे आला रे आला, गणपती आला, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. तर गाईस, आपला भाऊ जायला होता सकाळपासून ड्युटीवर. आता बघा कुणाला दाखवत तुम्हाला, आपला भावाला ना घरी. कसली भारी सोपं इतके. आणि मी सकाळी गेलो 9ला आणि आता वाजले 9:10. पहिले हे सांग कसं आहे तासानंतर. आता हे पाहून राहिलो मी. काल गेलो तर तुम्हाला दाखवलं केवढं होतं. आता कम्प्लीट झालं एकदम आणि एक नंबर जमलं. विषय आहे का, भाऊजीच बोलते.
अँड आता आपल्याकडे येणार आहे जिओ टीम आणि त्यांचा आपण कोणती टीम? जिओ टीम काय जिओ 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 त्याचं नेटवर्क नसते का तिथे? अच्छा इकडे जामर लागले जिओचं नेटवर्क इकडे कधीच येणार नाही. आणि हे पहा आपण आणि मी ते पाहायच्या पहिले सांगतो की आपलं त्याच्यापेक्षा खतरनाक असणार आहे. आणि आता करू आपण मस्तपैकी फ्रेश होतो मी उरता खालतो लगेच आपण पूजा का पूजा. तर गणपती बसायचा बाकी आहे अजून आणि गणपती आल्यानंतर थोडा जल्लोष नाही केला आणि तसंच गणपतीला बसवलं तर एंट्री कशी होणार. म्हणून द ओजी गणेश उत्सव मंडळ मध्ये तुमचं स्वागत आहे. एक डान्स होणार आहे. आपला हो इथं गिटार वाजवणार आहे मी, तबला आणि मी चांगलं वाटतं असे नास्तिक रस्त्यावर आले. ओम गायचे जिंदगीत पहिल्यांदा. तर आज आता ती वेळ आली आहे ज्या वेळेसाठी आम्ही काल रात्रीपासून मेहनत करून राहिलो आणि आता तो टाइम आलेला आहे. तो ओजी गणेश उत्सव मंडळ याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही आमच्या जे आता गणपती बसणार आहे त्याच्यामध्ये जिओ टीमला बनवलेलं आहे. जिओ टीम ज्याचं नेटवर्क एवढं खराब आहे की त्याचं नेटवर्क कधीच नसते. आणि इथं जो जामर लावलेला आहे तिकडे जाऊ भुलून जा तुम्ही नेटवर्क भेटणार. तर त्या टीमचं आता आपण स्वागत करूया आणि त्या जिओ टीमची जी रिंगटोन आहे ती कशी आहे ते ऐकून घ्या. अशी त्यांची रिंगटोन आहे आणि आपण जिओ टीमचं स्वागत करूया. द ओजीज टीम, द ओजीज गणेश उत्सव मंडळ. त्याचा आता पुढे आम्ही स्वागत करू. हार्दिक स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिले आपण एक डान्स घेऊन जाऊया कारण की डान्स घेऊन जाऊया. आपण मस्त काय केला त्याच्यानंतर आपण तर गाईज आता वाजले 10 आणि फायनली तो टाइम आलाय की जेव्हा आता हे गणपतीचं आगमन आमच्या या सुंदर मंडपामध्ये होणार आहे. आणि पाहू आता ते आल्यानंतर या मंडपाची शोभा सध्या जर 100% असणार तर नक्कीच ते 1,00,000% होणार आहे. तर आपल्याला सुरुवात करू आपण आणि लगेच आरती घेऊ कारण की सगळेजण वेळ करतात. गणपती माझा आणि कला सुचवायचं नाही आता 10 दिवस. गणपती बाप्पा जमला मस्त. आता वर डोक्यावर एक फुल ठेवू. जमलं बरोबर. जमलं मस्त. आता बस सिंपल अँड स्वीट. तर मंडळी कालपासून जे एवढी चालू होती आपली मेहनत तर आज तो टाइम आला की आता आपली गणपतीची पहिली आरती असणार आहे. आणि इथून 10 दिवस आपण ट्राय करू की हे 10 दिवस खूप एकदम फन वाले असतील. इथं काही आपण नवीन ऍक्टिव्हिटीज करू. तर आजची सगळ्यात पहिली आरती आपण एन्जॉय करू आणि मन भरून गणपती बाप्पाचा प्रेम घेऊ आणि देऊ पण. चला करा चालू. आरती
रे सुन बरं